हो मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेतून भरपूरशा महिलांचे नाव वगळण्यात येणार आहे। तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही कडक नियम काढण्यात आलेले, तर तेच नियम आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून द्या। तर आता व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो आता महाराष्ट्र शासनाकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही कडक नियम काढण्यात आलेले आणि ते जे नियम आहे ते आता महाराष्ट्रातील आर्थिक संकट पाहून काढण्यात आलेले आणि या नियमांच्या अंतर्गत आता 50% लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी जे असणार आहे त्यांचे नाव वगळण्यात येणार आहे। म्हणजे 50% लाभार्थ्यांचे नाव आता कट होणार आहे लाडकी बहीण योजनेच्या। तर आता ते जे नियम आहे ते कोणते आहे ते आपण पाहूया। तर मित्रांनो पहिला जो नियम आहे तो म्हणजे आता जर आयकरदाता असेल तर त्यांचे ज्या महिलांचे जे नाव आहे ते आता वगळण्यात येणार आहे। आता दुसरा जो नियम आहे तो म्हणजे जर त्यांना कोणती सरकारी योजना चालू असेल तर त्यांचं बी नाव वगळण्यात येणार आहे। आणि तिसरा म्हणजे जर त्यांना कोणती सरकारी पेन्शन सुरू असेल तर त्यांचे पण नाव वगळण्यात येणार आहे। चौथा म्हणजे जर त्या महिलांना संजय गांधी योजनेचा जर लाभ भेटत असेल आणि या कोणत्या वृद्ध पेन्शन या कोणत्या बी योजनेचा लाभ मिळत असेल तर त्यांचे पण नाव आता वगळण्यात येणार आहे। तर अशाच ज्या महिलांचे नाव आहे आता ते वगळण्यात येणार आहे। तर मित्रांनो हीच एक महत्त्वाची अपडेट होती। तर आता जर तुम्हाला अशाच अपडेट पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून द्या। थँक्यू मित्रांनो, टेक केअर।